सुंदर असे विषय या ठिकाणी आपण ऐकले आणि मी तर दरवर्षीच येतो, कोण तर मला बोलवत आहे या गावचं. लोणकरनं फोन करायचा आणि माधव वाढवून हजर व्हायचं. आज काल कथे आमचे बापू किसनरावजी जावळे यांचा जलदान विधीचा कार्यक्रम त्यांना स्वरांजलीमधून आदरांजली समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम म्हणलं की थोडंसं आगळं वेगळं प्रोग्राम राहतं, परंतु प्रवाहामध्ये वाहण्याची सवय आपल्याला झाली, त्यामध्ये चलावं लागणार आहे. कारण एक मन आहे, जुनं ते सोनं. आता नवीन नवीन निघलं गाणं, त्याला विलाज नाही कोणाचा. आता मला किती ऐकतात की म्हाताऱ्या मायेला जुनी गाणी पहिले आवडत गेले आणि ते डुलत गेल्या. आता नवी गाणी म्हाताऱ्याला आवडायला लागली, आता टाळ्या वाजून नाचायला लागल्या. होय हो, काय वेगळंच करून ठेवलं ते. आता संविधान लिहिलं बाबासाहेबांना, प्रचंड लोकशाही दिली आणि लोकशाहीमध्ये नाचणं वाचणं कमी, नाचणं लई झालं. असो, आपण काकाला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी जमलो. तर या समाजाचं कोणाचं मरण असेल, कोणाचं नामकरण असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा लग्न असेल, त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पेरण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. परंतु चळवळ भीमाची कोणत्या दिशेने जात आहे ना आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत कळत नाही. गाणं दादानी आता खूप छान गायलं. तुमच्या हजारो पिढ्याची बराबरी मी एकाच पिढीने केली आणि त्या मायने टाळ्या वाजवल्या या गाण्याला. हे डोक्याला बांधून बसले का चष्म्यावाली, तिने एकटीनं वाजवल्या बा, मी पाहिजे ते पदर घ्यायलेली माय 3 हो वाजवल्या की नाही. आता त्या बिचारीला पटलं, तुमच्या हजारो पिढ्याची बराबरी माझ्या एका पिढीने केली का पाय काय वाजल्या बिचारे, केली की नाही माय केली. आता गाणी निघलं ना, आता कमी नाही नोटाला, अंगठी सोन्याची बोटाला, आणि आता काहीतरी गाणी अशी खूप निघले बा. कोणाला नोटायला कमी नाही, हात वगैरे करा बरं. सगळ्याकडे नोट आहेत. चंद्रबिंदा द्यायचे सगळ्याची नावं लिहून घ्या आणि जयंतीला किती वर्गणी देतात ते पाहू आपण. जे बाबासाहेबांची जयंती आली तेव्हा तुम्ही किती जणी वर्गणी देत्या ते यायला विचारतो पुन्हा. आता हे मला ते देतील हो, का म्हणतो मला 4-5 लेकर राहत ना, त्याला सांभाळावं लागतं. माया विषय नाही ते. बाबासाहेबांच्या जयंतीचा प्रोग्राम आला, किती जणी पैसे देता माय सांगा बरं. या पोरायनं जर 200 रुपये वर्गणी लावली तर म्हातारी मध्ये उद्या येणार 100 देतो बाबा, आज घे ना. आणि इकडे अंगठी सोन्याची बोट आला, तू काय बोट कापून फेका काय नाही तिथे. बाबासाहेब म्हणतात, मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो, पण सत्ता सुंदरीला माझ्या विचारावर नाचू शकलो असतो. अबे मी लोळलो असतो रक्त पाछू हिऱ्याच्या बिछाण्यावर, परंतु माझ्या या उघड्या नागड्या रंजल्या गांजल्या दुबळ्या समाजाला मात्र मी वाचू शकलो नसतो. मी या रंजल्या दुबळ्या समाजाला वाचू शकलो नसीब. मी
या दुबळ्या समाजाला वाचू शकलो नसतो. बाबासाहेब म्हणले मी पैशांचा जर मोह केला असता माझी तुपात 5 बोट राहते असते. पट्टे बाबूराव नावसारखा माणूस बाबासाहेबाला म्हणाला, बाबासाहेब तुम्ही माझ्या इथे आलात, तुमच्या चळवळीसाठी माझ्या 2 खेळाचे पैसे मी तुमच्या चळवळीसाठी दान केलो. घेतले का बाबासाहेबांनी? तमासगीर बापू पट्टे बाबूराव घेतले? बाबासाहेबांनी उत्तर दिलं म्हणे, पट्टे बाबूराव तू माझ्या समाजाच्या ढोळा पोळा नावाच्या बाया नाचवायला आणि तू माझ्या चळवळीसाठी पैसे देतोस? माझी येणारी पिढी उद्याचा आदर्श काय घेईल? नाचण्याचे पैसे बाबासाहेबांनी चळवळीला लावले म्हणून म्हणते, अरे आमच्या भगिनी तू प्रतापसिंग भोदळे येतात गृह, आमच्या भगिनी नाचवणी तू झालास मालामाल आणि पट्टे बापूराव तुझी कमाई तुझ्या मड्याला लाव. पट्टे बापूराव तुझीच कमाई तुझ्या मळ्यावर आणि म्हणून अशा स्वाभिमानी बापाचं, अशा स्वाभिमानी बापासाठी आपल्याला काय मागायचं आहे? म्हणून वामन दादा लिहितात आणि लोणकर साहेबांना अगोदरच धमकी दिली. आणि या गावामध्ये हे वय गाव रावरी, याच्यामध्ये आपसर कोणी गायलं आता बरं झालं बिचाऱ्याच्या तोंडातून त्याची पाठ फोडतो म्हणलं नाही, त्याला हाकालून होत म्हणलं तेवढंच पार्टी आभारी आहे. आणि आम्हाला आता गाणं येते का नाही येते की काय पत्ता नाही. तरी पण बाबा तुम्ही काय करा, आता मी जेव्हा लोणकरला ऐकलं बा याला येलकी फाट्याला 2-3 कार्यक्रमाचं संचलन माझ्याकडे होतं तेव्हा ऐकलं. त्या पट्ट्याला 2-3 कार्यक्रमात मी चान्सच दिला नाही. आणि 4थ्या कार्यक्रमाला दिलं की असं जे हाणल्या उड्या आबा बाबा सगळे कलाकार टीचर सुरेश शिंदे होते त्यावेळेस. मी पण बाबा माणूस हे बरं आहे इकडा. पुन्हा पुढच्या वर्षी तर या साहेबाचं नावही लिहून घ्यायला लागलं, आपोआपच नंबर लागायला. आणि याच माणसापासून नाही का आपल्या परिसरामध्ये झाला. आता पुढच्या बारीला आलो ना चंद्रमणी दादा, स्टेज करायची गरज नाही का होतं? सगळेच गाय का खाली जाऊ जाऊ गाणे म्हणाले, स्टेज करायची काय गरज आहे? मी आलो ना बाबा त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये खाली म्हणणारा काय माणूस मी नव मैया नावची एक खुर्ची टाकीत राहा पुढे टेबल ठेवत राहा, मी तिच्यावर बसून चालू देतो. पण एवढा खर्च करायची काय गरज आहे की नाही? बरं जाऊ, मी बोलण्यामध्ये काही म्हणत राहतो, भगळत राहतो, येड पिस हे मारले मला अगोदरच म्हणता येड माद्या पिस माद्या. बाबाकडे काय मागायला लागते आपल्याला समाजासाठी माहित आहे का? भिकारी होऊन दारी तुझ्या मी काय मागावे, दिनाच्या चाखरीसाठी तुझे इमान मागावे, दिनाच्या चाकरीसाठी थोडे इमान मागावे, तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी सदाभिमानी, नसावी नाटकी वामन तसे बलिदान मागावे, नसावी नाटकी वामन थोडे बलिदान मागावे. आणि म्हणून दिनाच्या चाकरीसाठी म्हणून वामन दादा लिहितात, किसी को घर मिला भीम का तो किसी को घर मिला भीम का. वाह वाह. अभी छपी हुई कागज की गठड़ियों में हमें तो वामन सर मिला भीम का. छपी हुए कागज की गठरी में हमें वामन सर मिला भीम का. सर मिला भीम का. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी 85% बहुजन समाजासाठी
नवीन अखंड भारत देशाच्या मानव जातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी, मानव जातीसाठीच नव्हे तर प्राण्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं, प्राण्यासाठीच नव्हे तर वनस्पती सुद्धा, झाड झुडपासाठी सुद्धा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. फक्त माणसापुरतच नाही, प्राण्यासाठी, झाडा झुडपासाठी, निसर्गाच्या सजीव जेवढ्या वस्तू असतील त्या सजीव प्राण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. एकट्यात तुम्हाला वाटत असेल माणसासाठीच संविधान आहे काय की? कोंबडं जरी तुम्ही कापलं, एखाद्यानं जर शेजाऱ्याने केस केली, तुमचंच घरचं कोंबडं कापून जर खाल्लं आणि शेजाऱ्याने केस केली की उठ्याच आहे. वा हो, त्या सलमान खानला विचारा, त्यानं हरण मारलं, बिचारायला काय सजा झाली? प्राणी सुद्धा मारता येणार नाही. पोरं आता नवीन नवीन आहे आणि मी त्याच्यासाठी नवीन आहे. आणि म्हणून हमारे पुरानी साल मनवा दिए हो, ये दुकान बदल डाल, ये जहरीली जातिवादियों सामान बदल डाल. संविधान बदलने से पहले पवन बाबू तुम अपनी अम्मा का स्वर अब्बू जान बदल डालो. आणि म्हणून सारा बहुजन समाज एक झाला जर. पण मी आल्या परत काहीतरी नवं हाणत असतो बरं काय, तेच 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 नाही. आता सगळं ऐकून ऐकून पिसवायला माय ऐकलं का हे गाणं कुठेतरी आता? आणि मी जे गायलं गाणं की मग मला गाणं हिट होते म्हणजे होते. आता हे दादा आमचा बाबा आहे बाबा, तसं काय कटिंगचे कटिंग फटिंग भले येऊ एकदाच दिसतात मला तिथं 1000 1500 2000. म्हणून सारा बहुजन समाज एक झाला जर, सारा बहुजन समाज एक झाला तर कसे 5 बोट उमटतील गालावाले, 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 कसे 5 बोट उमटतील गालावाले. सारा बहुजन, सारा बहुजन समाज एक झाला तर, सारा बहुजन समाज एक झाला तर कसे 5 बोट उमटतील गालावाले, कसे 5 बोट उमटतील गालावाले, 5 बोट उमटतील गालावाले. विमान दिले, विमान दिलं, विमान दिलं, विमान दिलं, विमान दिलं भीम होता देण्यावर, विमान दिलं, विमान दिलं, विमान दिलं भीम होता देण्यावर, विमान दिलं भीम होता देण्यावर. कोणाकोणाला काय दिलं? लुगडं दिली, चोळी दिली, घडी दिली, माडी दिली, गाडी दिली, नवऱ्याच्या तोंडात पांढरी बिडी दिली. एवढं बाबांनी आम्हाला दिलं. अरे विमान दिलं भीम होता देण्यावर. हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलं, पण कोणाकोणाला काय दिलं? तुमच्या वाट्याला काय आलं? लोणकरच्या वाट्याला आलं एक पेन आणि एक डायरी, त्याच्याजवळ पैसे. कोणाच्या वाट्याला काय आलं? मी विनोद मधून सांगत नाही, माय पोट तिडकीनं सांगत आहे. बाबासाहेब या समाजात कसा रुजवावा आणि कसा पेरावा याची गरज आहे. हे जे लेकरं आहे ना पळालेले,
हे आपल्याला वाटायला माझे लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे आणि आम्ही शिकवत आहोत. बाबासाहेबांचं संविधान बदलत आहे, बदलत हाय नाही, बाबासाहेबांचं संविधान बदललं, त्याचं चिंतन नाही केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे गरीबाचे लेकरं आज त्याला 9वी पर्यंत पास करून टाका, परीक्षा घ्यायची गरज नाही. काय मातीची ढेकळे येतील लेकर. आणि त्यासाठी बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून भीमराव शिकायचा, परंतु फळ्यावरला अभ्यास त्याच्या मनावर ठसायचा. वर्गात शिकवणारा मास्तर बाबाकडे बघून हसायचा. अरे का हसायचा? कारण उद्याचा महासूर्य त्याला बाबामध्ये दिसायचा, बाबासाहेबांमध्ये दिसायचा. त्या बाबासाहेबांनी कोणाकोणाला काय दिलं माहित आहे? या तुम्हाला आणि आम्हाला पवित्र तथागताचा धम्मदान. तुम्ही म्हणता ना मला साडी दिली, गाडी दिली, माडी दिली, हे नाही, याच्यापेक्षा जर तुम्हाला काय दिला असेल बाबासाहेब आंबेडकरांनी, पवित्र तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध धम्मदान. दुसऱ्या प्राणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दान केलं. काय दिलं? महात्मा गांधीला जीवाचं दान. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लिहिलेलं संविधान 1 रुपया न घेता या देशाला दान केले. त्याचंच नाव आहे भारतीय संविधान. कळणार कधी तुला जीव आदिवासी हा वडरे मारी असू दे कुमार, जशी माय माय नाविचल्या पिल्यावर, जशी माय माय नाविचल्या पिल्यावर, जशी माय माया लावी चिल्या फिल्यावर, गारफिंडे आकाशी चित्त तिची बाळ्यापाशी, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी या 85% बहुजन समाजाच्या लेकरावर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेम केलं आणि नजर ठेवली. असू दे मांग महार असो, असू दे चांभार असो, आदिवासी असो, वडर असो, माळी असो, कुंभार असो, चंभार असो, बाबासाहेब म्हणले नाही मी हे संविधान लिहित आहे फक्त माझ्या बौद्ध समाजासाठी नाही, माझ्या एकट्यासाठी नाही रे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध मानव जातीसाठी, मी अगोदरच सांगितलं, मानव जातीसाठी संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. त्यामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वळ लिहिली असती की सगळ्या जातीच्या माणसानं एखाद्याचा जर खून केला तर त्याला 302 मध्ये अटक करा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना असं जर लिहिलं असतं की माझ्या ब्राह्मणाच्या माणसाने मला आतापर्यंत, तुम्ही लहानपणापासून शिक्षण घेत असताना तेव्हापासून ते आतापर्यंत छळण्याचं तुम्ही काम केलं रे, आता संविधान लिहिण्याची वेळ आता माझ्या हातात आहे, आता मी तुमचा बदला घेतो, असं जर बाबासाहेब आंबेडकरांनी मनावर धरलं असतं आणि त्याच्यामध्ये जर लिहिलं असती एखादी वळ की या देशामध्ये 85% बहुजन समाजाच्या माणसांनी एखादा जर माणसाचा, ब्राह्मण माणसाचा जर खून केला तर त्याच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही, त्यांच्यावर कोणतीच केस होणार नाही, अशी जर वळ बाबासाहेबांनी लिहिली असती
तर मायची शपथ या देशामध्ये हे जय भीमवाले नव्हे तर 85% बहुजन समाजाची माणसं या देशामध्ये बामणाचा माणूस बियालाही ठेवीत नव्हते, बियाला ठेवीत होते. पण बाबासाहेब दूरदृष्टीचे होते. म्हणजे नाही रे, हेही माणसाचंच पिल्लू आहे आणि या माणसाच्या पिल्ल्याला या पिल्ल्यासोबत खेळू दिलं पाहिजे. आणि म्हणून कवीने लिहिले, जशी माय 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 लावी पिल्यावर, जशी माय माय लावी पिल्यावर, कळणार कधी तुला जीव गेल्या, कळणार कधी तुला जीव गेल्या, कधी तुला जीव गेल्यानं. आणि म्हणून बाबाचा संदेश आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला की मी समाजाचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला समोर नेता येत त्या अन्यथा त्याच ठिकाणी राहू द्या. म्हणून उठी भेटून आता जो मान भल होईल दमाद भीम होता भल्यावर. कारण शेष आले नाग आले आले येथे होऊन एकदा तुम्हाला मी आजच ऐकलं, मला वाटते भेटे आजच आहे दादा. एक चिंतनाच आहे आणि चिंतन करायसारखं आहे. मी असं उगीच्या उगीच काय म्हणत, माय तुम्हाला ऐकायचा कटाळा आला असं ना ऐकू नका, गुन्हाट्याने त्याच जागी बसा, उठून जाऊ नका. दुमार गाणी म्हणणार हात लोक, मग तुम्ही ऐकू नका, पण गुन्हाट्यानं बसा. आपसात बोलायचं नाही. हो, मला आपसात बोललेले माणसं अजिबात आवडत नाही. कारण मी बाबासाहेब पोट तिडकीने सांगालो, तुम्हाला गाणी कोणती आवडतात मला माहित आहे. सांगण्या देवी माझ्या भावाला अंगात हलू हलू शिजे हलू हलू हे गाणे आवडले गे. आता एक तर गाणं नवीन निघले पाहिजे, माहित आहे तू. लढू नको बाळा, लढू नको बाळा, मी पाण्याला जाते आणि पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. आता मला सांगे माय, पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते. मग पाण्याला गेले तर माणूस पाणी घेऊन येणार नाही तर काय दारूचा गिलास घेऊन येईल की शिशी घेऊन येते? बाई माझी लाडकी बहीण वंदना खोबरागडे, हे बाई जे तुम्ही आता आहे ना 1984 पासून स्टेजवर आहे म्हणा. इंदिरा गांधी मेली तेव्हापासून आनंद शिंदे मिलिंद शिंदे सोबत सामने झाले. मी अतिशयोक्ती म्हणून बोलत नाही. आणि आम्ही दोघं जण नाही का, आनंद दादाचे मोठे भाऊ सुरेश शिंदे, त्याच्या तालमीत वाढलेली माणसं, बरोबर का दादा? हां. आणि माझ्या ताईकडून हे लढू नको बाळा, दारू घेऊन येते, 100 रुपयालाच काट राहावं, केवढं नाही हे माणसं याची कोणीकडे गेली. लोन करतं काही नाही म्हणते गंदे, केवढं नाही काट. 100 आले व पार्टी आभारी आहे, धन्यवाद. आता कलाकाराला पैसे दिले म्हणले की गाणं जरासं चांगलं झालं आम्ही
वाट आता तुम्ही काय की जरासं आहे की नाही, मी जरासा माणूस या सगळ्यापेक्षा वेगळा, मला जरासा धा धो थाय थू केलं ना मग जरासं बरं वाटते बघा. हे जरासा रट्टा तुमचा बसला की माझं वाढवी जरासा राईट. हे जरा आता पेटले पहा, आता आपलं जमले पहा. हे गाणे मी म्हणून दाखवतो तुम्हाला. वामन दादाने लिहिलं माझं गाणं. तुमच्या चवळीचा चुडा मिर मनकाटी भरीला झाकायाला पुरणार रुपया तू दे रुपया जयंतीच्या सणाला रे चोरीच्या खणाला. हे भावाला रुपया मागायला एक बहीण, आणि आताची बहीण काय म्हणते, चांगल्या देवी माया भावाला देवीला तुझा भाऊ त्या गावाला काय जाऊन सांगित तिला. हे गाणे आहे वामनच्या नावासाठी, भावाच्या नावासाठी मी नांदावं म्हणते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी मी शेरगाव लागलो पहा. शेर झाले नाग आले इथे होऊन, मग नाग वंशाला जाळणारा झाला इथे अर्जुन. मग तुम्ही सांगा रे वामनांनो, पाळले कोणी कोणाचे खून. लोणकर साहेब, शेर झाले नाग आले इथे होऊन, मग नाग वंशाला जाळणारा झाला इथे अर्जुन. मग तुम्ही सांगा रे ब्राह्मणांनो, पाळले कोणी कोणाचे खून. मारला चोख्या तरी दया नाही आली पंढरी नाथाला, संत तुक्याचे रक्त लागले कुणाच्या हाताला, म्हणे गेला वैकुंठी इमानी बसून. मग तुम्ही सांगा रे ब्राह्मणांनो, पाळले कोणी कुणाचे खून. मग नाग वंशाला जाळणारा झाला इथे अर्जुन. द्रौपदी, तू पाची पांडवाची नारी, तू 5 पटी तुला केले तरी तुझे लक्ष साव्यावरती कसे गेले. तुझ्यामुळे पडले भाऊ भावामध्ये खून. मग नागवंशाला जाळणारा झाला इथे अर्जुन. मग तुम्ही सांगा रे बामणांनो, पाडले कोणी कोणाचे खून, कोणी कोणाचे खून. बाबासाहेबांच्या लेकराचे प्रश्न असतात ना, त्यासाठी डालगेभर पुस्तकं वाचत राहा. तुम्हाला वाचायचं सोडून आहे की नाही, शेजारणी पैसे जायचं, फलानीची पोरगी बरी आहे का ग, आणि तिनं गंधर्व केलं काय ग, हे करण्यापेक्षा आहे की नाही, रमाई कशी होती ग, रमाईनं कोणतं ठिगळ लुगड्याला लावलं होतं ग, बाबासाहेब बॅरिस्टर झाले तेव्हा रमाईनं काय केलं ग, रमाईनं 2 रुपयाची साखर वाटली ग. हे जर चर्चा तुम्ही सातत्याने करत राहिली तर तुमच्या डोक्यामधून रमाई कधीही निघणार नाही. सूर्यप्रकाश आहेत का कराय, पण चुगली नको ग चाडी. हे नका माहिती कोणी आपल्यासाठी नाही धावून आलं, म्हणून आमचे शेणाचे हात त्या बाबांनी लावले पेनाले. पण कवीने लिहिलं, राम नाही आला भीम कळणार कधी तुला जीव गेला, 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 पानावर दुःख घेऊन घटनेच्या पानावर दुःख घेऊन आपले नाही अन्याय केला रे कोणावर, नाही अन्याय केला रे कोणावर, दिली वाटना नाही अन्याय केला रे कोणावर, नाही अन्याय केला रे कोणावर, दिली
तणा मनावर दिल तवा तणा मनावर दिल तवा तणा मनावर दिल तवा तणा मनावर आला माणसात आरक्षण दिल्यावर आला माणसात आरक्षण दिल्यावर आला माणसात आरक्षण दिल्यावर 4 जाती शॉर्टकट मध्ये मांग महार चंबार भांगी 4 जातीला एसी मध्ये बांधलं. आम्हाला घाण कामं करण्यासाठी मनूच्या अवलादीने 4 माणसाला या 4 समाजाला घाण कामं करण्यासाठी मनूच्या अवलादीने लावलं. कोणते? महारानं ढोरं बडायचे, मांगानं कातडे काढायचे, चंबारानं कातडे कुटायचे आणि भंग्यानं घाण नेऊन फेकायचे. असं घाण कामं करण्यासाठी मनूच्या अवलादीने आम्हाला लावले. परंतु बाबासाहेब संविधान लिहिते वेळेस म्हणतात माझ्या एकाच लेकराला नाही रे, या 3 लेकरांनी माझ्या एका लेकरासोबत बसून खावावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मांगाला, महाराला, चंबाराला आणि भंग्याला या 4ही लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एससी मध्ये बांधलं. आणि म्हणून कवीने लिहिलं आला मानसात आला मानसात आरक्षण दिल्यावर आला मानसात आरक्षण दिल्यावर कळणार कधी तुला जीव गेल्यावर कळणार कधी तुला आदरणीय भीमशाहीर चंद्रमणी गणपतराव लोणकर आमचे दादा यांच्याकडून आताच्या या गीतासाठी त्यांनी 100 रुपयाची भेट दिली. आभारी आहो, धन्यवाद दादा. थोडंसं साऊंड वाढवा, आवाज नाही होला कधी तुला जीव आजच गाता वर काय सुरुवातच आहे, कधी प्रॅक्टिस नाही, काही नाही. आणि कोणत्या गाण्याची प्रॅक्टिस होत नाही, वेळही नसतो मला. तरी आपलं म्हणायचं तुम्ही गोड करून घ्यायला अपेक्षा आहे. सरळ आहे तुझं जीवन तुझं जीवन दिलं नटून
गोविंदा भीम नाम ओटी आल्यावर काय होतं? मन नाच तेरे जय भीम केल्या बहुजन समाज एक धारादर बहुजन समाज एक धारादर कसे पाच बोट उमटतील गाला